तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे. आणि सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला जर 15,000 प्लस जी के क्वेश्चन्स MPSC लेवलचा ईबुक हवा असेल तर त्याचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे. डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर जो सुपर क्लास तुम्ही आता सध्या पाहत आहात त्याच्या नावावर क्लिक करा, आपल्याला त्या ईबुकचा लिंक मिळून जाईल. आणि त्या ईबुकमध्ये मित्रांनो या सर्व समाजसुधारकाविषयी इन डिटेल जी के मिळेल व इतर 10,000 प्लस जी के क्वेश्चन्स अतिशय महत्त्वाचे असणारे त्या ईबुक मध्ये मिळतील. तर हवं असेल तर आपण घेऊ शकता या ईबुकला. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्या समोर असा आहे, लोकपाल हा व्यक्ती आपला राजीनामा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे देत असतो? लोकपाल हा व्यक्ती आपला राजीनामा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे देत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लोकपाल हा जो आहे आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे एक सोपवित असतो. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे देत असतो? उपराष्ट्रपती हा आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे देत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. उपराष्ट्रपती राष्ट्रपती यांच्याकडे आपल्या पदाचा एक राजीनामा देत असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कुत्ता हा समुद्रकिनारा जगातील कोणत्या देशात स्थित आहे? कुत्ता नावाचा समुद्रकिनारा हा जगातील कोणत्या देशामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील इंडोनेशिया हा जो देश आहे या देशामध्ये कुत्ता बीच म्हणजेच समुद्रकिनारा एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाला चावून खाल्ले नाही तर त्याचे झाड देखील पोटात उगवू शकते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कशाला चावून खाल्ले नसले तर त्याचे पोटामध्ये झाड देखील उगवू शकत असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हिरवा वटाणा जो असतो मित्रांनो ताजा ताजा, त्यांना चावून नाही खाल्ले तर त्याचे एक झाड पोटामध्ये होऊ शकत असते. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हिंदू मंदिरे आहेत ते सांगायचं आहे? भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त हिंदू मंदिरे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील तामिळनाडू हे जे राज्य आहे या राज्यामध्ये सर्वात जास्त हिंदू मंदिरांचा एक समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाला मिनी इंडिया नावाने एक ओळखले जात असते? कोणत्या देशाला मिनी इंडिया या नावाने एक ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. मॉरिशियस हा जो देश आहे या देशाला मिनी इंडिया नावाने एक ओळखले जात असते. तर पुढचा प्रश्न पाहू आपल्या समोर काय आहे, सोने व चांदी या मौल्यवान वस्तूंना शुद्ध करण्यासाठी कशाचा वापर केला जात असतो? सोने व चांदी यांना शुद्ध करण्यासाठी खालीलपैकी कशाचा एक वापर केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. नायट्रिक आम्ल यांचा जो वापर आहे सोने व चांदी यांना शुद्ध करण्यासाठी एक करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुत्र्याची पूजा केली जात असते ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी कुत्र्यांची पूजा केली जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी पाहून घ्या की नेपाळ हा जो देश आहे या देशामध्ये कुत्र्यांची एक पूजा केली जात असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये सर्वात जास्त रक्त असते ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये सर्वात जास्त रक्ताचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. हत्ती हा जो प्राणी आहे या प्राण्यामध्ये सर्वात जास्त रक्त एक समाविष्ट झालेले असते. पुढचा प्रश्न, हत्ती या प्राण्यामध्ये साधारणतः किती लिटर रक्त असते ते सांगायचं आहे? हत्ती या प्राण्यामध्ये साधारणतः एकूण किती लिटर रक्त समाविष्ट झालेले असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. हत्ती हा जो प्राणी आहे यामध्ये सर्वसाधारणपणे 245 एवढे लिटर एक रक्त समाविष्ट झालेले असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी आग्र्यामधील प्रसिद्ध असलेल्या ताजमहालामध्ये एकूण किती खोल्या आहेत ते सांगायचं आहे? आग्र्यामधील अतिशय प्रसिद्ध असलेल्या ताजमहालामध्ये एकूण किती खोल्या उपस्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आग्रा येथील ताजमहालामध्ये 120 खोल्यांचा एक समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न, घनचक्कर हे प्रसिद्ध शिखर कोणत्या शहरात स्थित आहे? घनचक्कर हे प्रसिद्ध शिखर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. महाराष्ट्रातील नाशिक हा जो जिल्हा किंवा शहर आहे या शहरामध्ये घनचक्कर हे प्रसिद्ध एक शिखर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, कामगार हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येत असतो ते सांगायचं आहे? कामगार हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीत येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. कामगार हा जो विषय आहे तो समवर्त सूचीमध्ये एक समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वात शेवटचे राज्य खालीलपैकी कोणते निर्माण झालेले आहे ते सांगायचं आहे? भारतामध्ये सर्वात शेवटचे राज्य हे खालीलपैकी कोणते निर्माण झालेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. भारतातील तेलंगणा हे जे राज्य आहे ते सर्वात शेवटी निर्माण झालेले एक भारतातील राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, तेलंगणा हे राज्य भारतामध्ये कोणत्या वर्षी निर्माण झालेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो? तेलंगणा हे राज्य भारतामध्ये कोणत्या वर्षी निर्माण झालेले आहे?
ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी तेलंगणा हे जे प्रसिद्ध राज्य आहे ते भारतामध्ये 2014 या वर्षी एक निर्माण करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी भारतामध्ये एकूण 3 राज्यांची निर्मिती झाली होती ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या एका वर्षी भारतामध्ये एकूण 3 राज्याची निर्मिती करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक आपल्या समोर मित्रांनो या ठिकाणी 1 योग्य राहील. वर्ष 2000 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये भारतामध्ये एकूण 3 राज्याची एक निर्मिती करण्यात आलेली होती. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची व एकदम फ्रीचे टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि मित्रांनो, आपल्याला फ्रीचे क्लास पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. पण इच्छुक असाल आपण पेडचे किंवा प्लसचे सबस्क्रिप्शन घेण्यामध्ये, तर त्यामध्ये सर्वप्रथम कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री प्लस मेन ही राज्यसेवेच्या मेन एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच असेल. या बॅचेसची स्टार्टिंग 9 फेब्रुवारीपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. आणि मित्रांनो, दुसरी एक अत्यंत महत्त्वाची विजयपद बॅच आहे, जी की आपल्याला राज्यसेवेच्या मेन एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणारी बॅच असेल. या बॅचेसची स्टार्टिंग 2 फेब्रुवारीपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. आणि मित्रांनो, आपण कुठलेही फ्रीचे क्लासेस किंवा प्लसचे सबस्क्रिप्शन घेत असताना आपल्याला एक्झाम GK 10 आपल्याला जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. आणि या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्याला लवकरात लवकर जाऊन फ्रीचे क्लासेस पाहायचे आहेत आणि इच्छुक असाल तर प्लसचे सबस्क्रिप्शन देखील नक्कीच घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न, वर्ष 2000 या वर्षी कोणत्या 3 राज्याची निर्मिती करण्यात आली होती ते सांगायचं आहे. वर्ष 2000 या वर्षी एकूण कोणत्या 3 राज्यांची भारतामध्ये निर्मिती करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड या तिन्ही राज्याची निर्मिती भारतामध्ये 2000 या वर्षी एक करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. भारतामध्ये सध्या एकूण किती राज्य निर्माण झाले आहेत ते सांगायचं आहे. मित्रांनो, भारतामध्ये सध्या एकूण किती राज्य निर्माण आहेत ते सांगायचं आहे. आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन्स मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे. उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा. ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच पाहतील. त्यामुळे तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. आचार्य विनोबा भावे यांना आचार्य ही पदवी कोणी दिली होती ते सांगायचं आहे. आचार्य विनोबा भावे यांना आचार्य ही पदवी कोणी दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. आचार्य विनोबा भावे यांना आचार्य ही जी पदवी आहे ती लोकांनी एक दिलेली आहे. पुढचा प्रश्न, विनोबा भावे यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण कोणत्या ठिकाणी झालेले आहे. विनोबा भावे यांचे माध्यमिक व उच्च शिक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मित्रांनो, बडोदा या ठिकाणी जे आहे विनोबा भावे यांचे माध्यमिक तसेच उच्च शिक्षण एक पार पडलेले आहे. पुढचा प्रश्न, डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये ते प्रसिद्ध असलेले डलहौसी थंड हवेचे ठिकाण एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरत असतो ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता एक आजार श्वसन मार्गाने पसरणारा प्रसिद्ध आजार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. कोविड-19 हा जो आजार आहे तो श्वसन मार्गाने सर्वात जास्त पसरणारा एक आजार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे कितव्या क्रमांकाचे गुरु होते ते सांगायचं आहे. मित्रांनो, गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे कितव्या क्रमांकाचे एक गुरु होते. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य राहील. गुरु गोविंद सिंग हे जे आहे ते शीख धर्माचे सर्वात शेवटी झालेले एक गुरु बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. ठिकाणी जगातील सर्वात गरीब देश खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. जगातील सर्वात गरीब देश हा खालीलपैकी कोणता एक आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, कांगो हा जो देश आहे तो जगातील सर्वात गरीब असलेला एक देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठी कंपनी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी ही खालीलपैकी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वॉलमार्ट ही जी कंपनी आहे जगातील सर्वात मोठ्या क्रमांकाची असलेली एक कंपनी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, वादळ संशोधन केंद्र भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे. वादळ संशोधन केंद्र हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो, भारतातील बेंगलोर हे जे शहर
मित्रांनो राज्य म्हणल्यामुळे माफ करा, भारतातील बेंगलोर हे जे शहर आहे, शहरामध्ये वादळ संशोधन केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, वन उपचार केंद्र भारतातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. वन उपचार केंद्र हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वन उपचार हे जे केंद्र आहे या ठिकाणी राणीखेत या ठिकाणी एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जात असतो? बेशुद्ध माणसांना शुद्धीवर आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग केला जात असतो? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहील. बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी ऑक्सिजनचा एक उपयोग केला जात असतो. पुढचा प्रश्न, बोर व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ते सांगायचं आहे. बोर व्याघ्र प्रकल्प हा भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील महाराष्ट्र हे जे राज्य आहे या राज्यामध्ये प्रसिद्ध असलेला बोर व्याघ्र प्रकल्प एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, राजाजी व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? राजाजी हा प्रसिद्ध प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील उत्तराखंड हे जे राज्य आहे या राज्यामध्ये राजाजी व्याघ्र प्रकल्प एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने कोणते वृत्तपत्र बंद पडले होते? वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने खालीलपैकी कोणते वृत्तपत्र बंद पडलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वंदे मातरम हे जे वृत्तपत्र आहे, वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने एक बंद पडलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने एकूण किती वृत्तपत्रे बंद पडलेली होती? वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने एकूण किती वृत्तपत्रे बंद पडलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने एकूण 4 वृत्तपत्रे ही एक बंद पडलेली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून एक ओळखला जातो किंवा प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील नाशिक हा जिल्हा खालीलपैकी कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील नाशिक हा जो जिल्हा आहे तो द्राक्षांचा जिल्हा म्हणून एक ओळखला जात असतो. पुढचा प्रश्न, सिंगापूर हा देश किती किलोमीटरमध्ये पसरलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. सिंगापूर हा छोटासा देश एकूण किती किलोमीटरमध्ये पसरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 728 किमी एवढा जो आहे तो सिंगापूर हा छोटासा एक देश पसरलेला आहे. संत गाडगे महाराज यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते गाव आहे ते सांगायचं आहे. संत गाडगे महाराज यांचे जन्मगाव हे खालीलपैकी कोणते गाव आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. सेडगाव हे जे गाव आहे ते संत गाडगे महाराज यांचे जन्मगाव असलेले एक प्रसिद्ध गाव बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी विड्याच्या पानासाठी खालीलपैकी कोणता परिसर प्रसिद्ध आहे? विड्यांच्या पानासाठी खालीलपैकी कोणता परिसर प्रसिद्ध आहे? संसदेचे कोणते सभागृह हे जनतेला उत्तरदायी असते ते सांगायचं आहे मित्रांनो. संसदेचे कोणते सभागृह हे जनतेला उत्तरदायी असणारे सभागृह आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. संसदेचे लोकसभा हे जे सभागृह आहे जनतेला उत्तरदायी असणारे एक सभागृह बनलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. विड्यांच्या पानासाठी जे प्रसिद्ध आहे वडनेरा हा एक प्रसिद्ध परिसर बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी माहीम हे प्रसिद्ध अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? माहीम हे प्रसिद्ध अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील मुंबई हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले माहीम हे प्रसिद्ध अभयारण्य एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पडत नसतो ते सांगायचं आहे. मान्सून पाऊस हा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पडत नसतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. इराण हा जो देश आहे या देशामध्ये मान्सून पाऊस एक बिलकुलच पडत नसतो. पुढचा प्रश्न आपल्यासमोर पाहूया काय आहे. या ठिकाणी मांजरसुंबा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? मांजरसुंबा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. मांजरसुंबा हा जो आहे तो प्रसिद्ध असलेला एक घाटाचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश व इतर किती न्यायाधीशाचा समावेश असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश तसेच इतर किती न्यायाधीशाचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश तसेच इतर 30 न्यायाधीशाचा एक समावेश झालेला असतो. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडेलच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन
नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. आणि आपल्या या चॅनलचा 15,000 प्लस जी के क्वेश्चन्सचा ईबुक आलेला आहे, त्याचा लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला या सुपर क्लासच्या प्रोव्हाइड केलेला आहे, दिलेला आहे. इच्छुक असाल तर ते ईबुक आपल्याला नक्कीच घ्यायचं आहे. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.